नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। सोनगीर गट क्रमांक 46/3 मधील शेतीचे बोगस व खोटे दस्तावेज तयार करून विकण्यात आले। यावेळी दक्ष पत्रकार संघाचे बाप्पू बागुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मौजे सोनगीर गट नंबर 46/3 या ठिकाणी नवीन शर्तची जी काही जमीन होती त्या जमिनीची या ठिकाणी फेरफार नोंदी करून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही महसूल जिल्हाधिकारी आहेत त्यांनी, तलाठी, तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्या सर्वांच्या संगनमताने संबंधित जो काही व्यक्ती आहे संजय मूलचंद दलवानी आणि सूरज मूलचंद दलवानी यांनी ही जमीन बेकायदा तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी व तहसीलदाराला हाताशी धरून यांच्या संगनमताने काही डॉक्युमेंट्स फेरफार करून 46/3चं 46/1 केलेलं आहे, 46/1चं 46/2 केलेलं आहे। अशा पद्धतीने फेरफार नोंदी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची जी काही महिला आहे त्या महिलेची जमीन ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटण्याचं षडयंत्र या ठिकाणी केलं गेलेलं आहे। संबंधित जी काही महिला आहे राजकोरबाई सिरसाट, या महिलेला हे माहीत नाही की मी जमीन संजय मूलचंद दलवानी आणि संजय मूलचंद दलवानी यांना विकलेली आहे। कारण की जर जमीन विकलेली असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते, ती प्रोसेस म्हणजे मुद्रांक शुल्क भरावी लागते, त्याच पद्धतीने नोटीस काढावी लागते आणि ज्याच्या नावावर जी शेती असेल त्या शेती विकणाऱ्या व्यक्तीला खरेदी विक्री खात्यामध्ये घेऊन जाऊन त्याला बसवून त्याच्याकडनं ती विकत घेतल्या गेली पाहिजे, तशा प्रकारची नोंद केल्या गेली पाहिजे। पण अशा कुठल्याही प्रकारची नोंद केल्या गेली नाही आणि संबंधित व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती बसवून या ठिकाणी ही जी काही शेती आहे ही शेती अनुसूचित जातीची जी महिला आहे त्या महिलेची ही शेती या ठिकाणी या लोकांनी लुटलेली आहे। याच्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी जे काही गोकुळ मवारे साहेब होते, मवारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ही घटना घडलेली आहे। त्याच पद्धतीने महसूलचे जे काही जिल्हाधिकारी त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाऊन या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याच पद्धतीने ह्या जमिनीचे जे काही 1.5 करोड रुपये आलेले आहेत, हे 1.5 करोड रुपये देखील फक्त जमीन लाटली नाही तर या जमिनीचा जो काही शासनाकडनं येणारा जो काही मोबदला आहे, लाभ आहे, तो 1.5 करोड रुपये लाभ देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे की या सर्वांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर तुम्हाला अशाच जर अनुसूचित जातीच्या जर जमिनी पाहिजे असतील तर सरळ तुमच्या घरातल्या ज्या काही मुली असतील तुम्ही व्याहीवाही करायचं, तुमच्या मुली महार लोकांच्या घरामध्ये दिल्या गेल्या पाहिजे आणि लग्न झालं पाहिजे। तर मला असं वाटतं की महार लोकांच्या जमिनी मला असं वाटतं की तुमच्या नावावर त्या सहज होऊ शकतील। ह्या पद्धतीने जर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या सर्वांवर जर अनुसूचित जातीच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे जर गुन्हा दाखल केला नाही तर 15 दिवसानंतर या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं जाईल। महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी खोटे दस्तावेज तयार करून ही जमीन विकली असा आरोप दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बाप्पू बागुल यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 स्पीड चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।